गुरुवार दिनांक 18/5 गुरुवार दिनांक 18/4/2024. ते असं बांधून म्हणतात ते कुठं एकमेकांना जोडून आता असे लावायचे अगोदर तरी ते बांधलेलं असले तसं लावायचं बांधल्यावर का हां बरोबर करा बसल्या बसल्या ते करा कोण कोण करत तुम्ही आणि कोण करत एकमेकांना असे किती बांधा 4-4 गजरे एकमेकांना बांधा 18/4/2024. कुंजिका स्तोत्र याचा अर्थ नवीन लोकांना पण समजला पाहिजे. माझ्या एक लक्षात येत आहे की आता असं झालंय आपल्या विवेक महाराजांनी पुढचं चालू केले गणेश पुराण, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप ज्ञान मिळतं त्याच्याबद्दल शंकाच नाही. परंतु आपलं जे मागचं आहे ते या लोकांचं सुटू नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण जे ज्ञान मिळवलं कुंजिका स्तोत्र किंवा बाकीची काय आपण उपासनेमध्ये ज्या प्रार्थना करतो किंवा कशी उपासना करतात ते सगळं या लोकांना कळावं आणि मग गाडी पुढे ही जी चालली ती बरोबर आहे. तर आपल्या उपासनेमध्ये मुख्य असं आपण पाहतो की सर्व प्रार्थना झाल्यावर प्रार्थना नंबर 1 काय आहे? वक्रतुंड महाकाय. वक्रतुंड महाकाय. पहिली आपली गणेशाची प्रार्थना आहे. कळलं? नंतर काय आहे? ब्रह्मानंदम. आता त्याचा अर्थ सांगते तुम्हाला. ब्रह्मानंदम परमसु. वक्रतुंडानंतर थेट सद्गुरूचा नंबर लागतो प्रार्थनेमध्ये. थेट सद्गुरू, बाकी दैवत नंतर आहे. वक्रतुंड महाकाय सद्गुरू म्हणजे गणेश दैवतची प्रथम प्रार्थना झाल्यानंतर थेट कोणाचा नंबर लागतो? सद्गुरू शक्तीचा नंबर लागतो की सद्गुरू हा गणेशाच्या नंतर त्याचा नंबर पाहिजेच प्रार्थना. म्हणून काय प्रार्थना आहे? ब्रह्मानंदम परम. चुकून योगायोग असा आहे की आपल्या सद्गुरूंच्या गुरूंचं नाव ब्रह्मानंद स्वामी आहे. कळलं? असं वाटतं की आपण त्यांचीच प्रार्थना करतो. ब्रह्मानंदम परम सुखदम. प्रार्थना पहा. ही कॅसेट पुढं जरी वाढली, दुसरी जरी सीडी झाली याची, तरी हे त्यात घ्या. म्हणजे या एवढ्या ह्याच्यात आजच्या दिवसात सगळं जरी नाही चांगलं झालं तर कॅसेट क्रमांक 1 आणि ते 2 असं करा. 2 विभागात आपल्या प्रार्थनांचा अर्थ आणि कुंजिका स्तोत्राचा अर्थ मी सांगणार आहे. तेव्हा काय काय प्रार्थना आहे? ब्रह्मानंदम परम सुखदम. सद्गुरूंचं वर्णन करताना विसरलं नाही. ब्रह्मानंद आपल्या परमगुरूंचं नाव. सद्गुरूंचे गुरु ते तुमचे परमगुरु. नवीन साधकांना सांगा सद्गुरूंचे गुरु त्यांना तुम्ही काय म्हणायचं? परमगुरु. गुरूंच्या परमगुरूंच्या नंतर जे गुरु त्यांना काय म्हणायचं? परात्पर गुरु. आणि त्यांच्याही गुरूंना काय म्हणायचं? परमेश्वरी गुरु. असे सद्गुरूंचे परमगुरु, परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु. आपले कोण? सद्गुरु. त्यांचे गुरु परमगुरु, त्यांचे गुरु परात्पर गुरु आणि त्यांचेही गुरु परमेष्ठी गुरु. अशी सद्गुरूंच्या परंपरेची ओढ असते की जी परंपरा तुमच्या 7-8 पिढ्या मागे आहे. म्हणजे आपल्या विश्वाच्या उत्पत्तीनंतर 7-8 पिढ्या सद्गुरूंची परंपरा आहे. आणि ही आली कुठून परंपरा? ही परंपरा पहिल्यांदा जगामध्ये आली ती आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा नवनाथांपासून ही आदिनाथ गुरुची परंपरा जी सुरू झाली ती इथपर्यंत आलेली आहे. एवढंच आहे की सगळ्या जगाला आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. मलाही त्याचं आश्चर्य वाटते. आदिनाथांपासून एकही स्त्री गुरु या गादीवर झालेली नाहीये. ती इथं का झाली माहीत नाही, पण झाली. आमच्यासाठी काही म्हणा तुम्ही, पण सद्गुरूंची गादी एका स्त्रीने विभूषित केलेली आहे असं आजपर्यंत रेकॉर्ड नाही. कुठे कुठे असतील स्त्रिया, पण या मुख्य गादी आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु म्हणजे भगवान शिव. भगवान शिवांच्या पासून हा जो ध्यानाचा आपला परमार्थ आहे त्याची परंपरा भगवान शिवांनी घालून दिलेली आहे. म्हणून या परंपरेचे प्रमुख ज्ञाते कोण आहेत? भगवान शिव. कळलं? म्हणून आदिनाथ गुरु परम सकल सिद्धांत. सकल सिद्धांत, सगळे सिद्ध जे होऊन गेले आता त्याच्यात मुख्य कोण आहे? मच्छिंद्र तयाचा मुख्य. मच्छिंद्रनाथ हे प्रमुख शिष्य झाले. त्याच्यानंतर नवही नाथ झाले. पण नवनाथांपैकी प्रत्येक नाथाचा एक वेगळा संप्रदाय आहे. कळलं? जे जे नाथ ज्या ज्या नाथांचे शिष्य झाले त्यांचा त्यांचा वेगळा संप्रदाय आहे. आपला संप्रदाय कोणाचा आहे? मच्छिंद्राने बोध तुम्ही लक्षात घ्या. आपले आदी गुरु कोण म्हणून म्हटलं की म्हणायचं गोरख. आदी म्हणजे प्राचीन. तुमच्या मालिकेतले आदी गुरु कोण आहे? तुम्हाला कोणी विचारलं तर प्राचीन. मी जो एवढा गर्व व्यक्त करतो या ठिकाणी तो गर्व व्यक्त करण्यासाठीच ही परंपरा आहे. ही परंपरेची गादी आहे. साधी गादी नाही. साधी म्हणजे गादी आहे तशीच आहे, पण ही परंपरा मोठी मोठी असणारी गादी आहे. त्याला परंपरा आहे. मग आदिनाथ गुरु सकल सिद्धांत म्हणजे शिव. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केले. आदिनाथ, मच्छिंद्र मग गोरक्षनाथ. गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचे अत्यंत लाडके शिष्य आहेत. पण मच्छिंद्रनाथांशी कसं वागावं याची परंपरा सद्गुरूंशी कसं वागावं याची परंपरा गोरक्षनाथांनी आपल्याला घालून दिलेली आहे. कळलं? म्हणून गोरक्ष हा सर्वात लाडका शिष्य आहे त्यांचा. गोरक्षाने बोध गोरक्ष ओळला गहिनी पण. गोरक्षनाथ गेल्यानंतर कोण आलं? गहिनीनाथ आले. आणि गहिनीनाथ हे आपल्या परंपरेचे प्राचीन गुरु आहेत. गोरक्षापर्यंत नवनाथ आहेत, पण गहिनीनाथांनंतर इकडे आली ती परंपरा. गहिनी प्रसादे निवृत्ती दाता म्हणजे गोरक्षनाथांपासून आपली परंपरा इकडे आहे. एक नाथांची एक परंपरा, एक शाखा. अशा सर्व नवनाथांच्या भारतभर शाखा आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्या नेपाळला गेले तिथं तर गोरक्षाची समाधी आहे. फार सुंदर अभिमान वाटला. आणि सगळीकडे गुरूंचे उपासक आहेत हे पाहून मला खूप अभिमान वाटला. खूप छान वाटलं. नेपाळला आपण पाहिलं तेव्हा गहिनीनाथ हे आपल्या परंपरेत आलेले सद्गुरू आहेत. गहिनीनाथांनी खूप वाट पाहिली. प्राचीन म्हणजे परंपरा ही कोणाला द्यावी याची वाट पाहिली आणि जो प्रसंग होणार होता तो झाला. ज्ञानेश्वरादी भावंड सगळी नाशिकच्या कोणता पर्वत आपला ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालायला म्हणून जे गेले आई वडील सगळे. त्यातून वाघ समोरून आला. वाघाची स्वारी झाली म्हणून गोंधळ झाला, सगळा पळापळी झाली. आणि त्या पळापळीत निवृत्तीनाथ एका गुहेत शिरले. हा निमित्त आहे. सद्गुरुनाथ नेहमी अनुग्रह देणाऱ्याला निमित्त करतात. कुठूनही कोणाला आणून इथं पोहोचवतात. काहीही करू शकतात. सद्गुरूंच्या हातात असतं सगळं. ते काहीही करू शकतात म्हणजे चांगलं होण्यासाठी. कोणाचं वाईट सद्गुरू कधीच चिंतित नाही. त्यामुळं फक्त निवृत्ती राजा त्या गुहेत गेले. ज्या गुहेत गहिनीनाथ अनंत वर्ष तप करीत होते ते तिथंच होते. आणि त्यांनी सांगितलं, बाळ मीच तुला इकडं एकट्याला बोलवलं. इकडे असे उंचावर बसलेले गहिनीनाथ अत्यंत प्राचीन. दाढी बिडी अशी मोठी वाढलेली पण मुखावर विलक्षण तेज आहे. आणि त्यांनी त्या निवृत्तीला जवळ बोलवलं. म्हणले इकडे. म्हणलं मी इकडं कुठं आलो? काहीच माहिती नाही. त्यामुळे मीच तुला इकडं आणलं. इकडे गहिनीनाथांच्या गुहेवर वाघाचं हे चालू आहे रक्षण. व्याघ्र तिथे कायम बसलेला होता रक्षण करायला गुरूंचं. नंतर निवृत्तीनाथाला बोलवलं. त्याच्या कानामध्ये मंत्र दिला. कोणता मंत्र? बोला. म्हणू नका. जो तुम्हाला आज बीजमंत्र म्हणून मिळालेला आहे. तुमच्यासाठी खास सोपा दिलाय. आता 5-6 महिन्याने आपण त्याची उजळणी करणार आहोत. पूर्ण बीजमंत्र मिळेल ताईंना.
हं? त्यासाठी जरा मुलाला थोडं थोडं दूध चमच्याने पाजावं लागतं ना. लहान मुलाला काही एकदम जर वाटी धरली आणि एकदम तांब्या धरला तर चालेल का? नाही. तसं प्रपंच अनुकूल व्हावा म्हणून आणि तुमची प्रगती सांसारिक पहिली व्हावी आणि आध्यात्मिक तसेच सुरू राहावी. त्याच्यानंतर आपण तुम्हाला बीजमंत्र देणार. तर इकडे म्हणजे बोलून कानामध्ये बीजमंत्र म्हणाले, बाळा तुझा जन्म साधा नाही, निवृत्तीला तुला एक असा वक्ता तयार करायचा आहे. ते तू करणार आहेस धर्माचं कार्य आणि तू स्वतः शांत राहणार आहेस. तू एकही कोणाला उपदेश करणार नाहीस, काही नाही. तू फक्त शांत राहून एकाला असा मंत्र देणार आहेस, तू जगासाठी ज्ञान सांगेल असा मंत्र दिला. तो आज आपला बीजमंत्र आहे. बीजमंत्र फार मोठा आहे आपला. तुम्हाला कोणाला त्याची कल्पना नसेल किंवा काही महत्व नसेल, पण बीजमंत्र ज्यांना मिळालाय ते इतके भाग्यवान आहे. कुठेही जा आणि सांगा मी सद्गुरूंचा सेवक. एकदा आमच्या बहिणीची मुलगी बालाजीने ते गिरी महाराज, कुठे महाराज ते पायाला हे झाले, पाय माशाने खाल्लेले. गगनगिरी महाराजांच्या तिथे गेली त्यांना बघायला म्हणा. पनवेलजवळ तिथे आश्रमात गेली आणि त्यांचं दर्शन घ्यायला पायावर वाकली. वागता क्षणी त्यांनी पाठी जोरात तिला थाप दिली. किसके किसके शिष्य हो आप, कौन है आपके गुरु? तिने सांगितलं माझ्या मावशी आहेत, परंतु त्या माझ्या धर्मगुरू आहेत. त्या बहुत अच्छा है, बहुत अच्छा है असं कधी इतका वेळ तिला आशीर्वाद देत होते. ते नाम क्या है म्हणता, तिने नाव सांगितलं. असा जो दुसऱ्याचा शिष्य असतो तोही ओळखू येतो की हा शिष्य आहे कोणाचा तरी. त्याच्या व्हायब्रेशन्सनी मनुष्य ओळखतो तो असं. तेव्हा असं ते निवृत्तीनाथ तिथे गेले. फार वय नव्हतं निवृत्तीनाथांचं, 14-15 वय असेल. आपली मुलं काय करतात 14-15 वयात आहेत का? किती किती फरक आहे मला सांगतो संस्कारांचा. जमीन आसमानाचा फरक आहे. ते जवळ गेले, घाबरले. ते म्हणजे बाळा घाबरू नकोस, तुला संपूर्ण जगासाठी जन्माला घातलेला ईश्वरा. त्यामुळे तुला जो मी बीजमंत्र देतो तो पुढे जाऊन तुझ्या शिष्याला दे आणि तो या जगासाठी निर्मिती करणार आहे किंवा जगाचा उपदेशक होणार आहे. तिथे आवश्यक ते तप करून घेतलं आणि जवळजवळ 6 महिन्यांनी निवृत्तीनाथ गुहेच्या बाहेर आले. तोपर्यंत हे सगळे आळंदीलाच ना त्यांचं बोलते घरी गेले. नंतर हे घरी गेले. मग त्यांना विचारलं कुठे होतात बाळ? आम्हाला वाटलं तुला खाल्लं वाघाने. ते म्हणले नाही, मला सद्गुरू रक्षणार्थ असल्यावर मला कोण खाईल. मग त्यांनी ते सगळं सांगितलं. असे असे सद्गुरू आहेत, अशा अशा गोळीत आहेत. मला त्यांनी उपदेश केला वगैरे वगैरे सगळं सांगितलं. तिथून पुढे महात्म्य असं आहे गुरूंचं की तिथून पुढे ज्ञानेश्वर महाराज जो मोठे मोठे होत होते, ज्ञानेश्वर महाराजांचे 5 वर्षाचे असताना 4 वेद पाठ होते. किती वर्षाचे असताना? कितीच की वाचले की ज्ञानेश्वर, पण त्यांना ज्ञानाचा आदर म्हणतात. त्या ज्ञानेश्वराला निवृत्तीनाथांनी कालांतराने बीजमंत्राचा बोध केला. सांगितलं बाळा तुला तर जग उद्धरायचं आहे, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. ज्याच्यावर जबाबदारी पडते ना त्यालाच ते कळतं. मग तो मंत्र घेऊन ज्ञानोबाराय संतुष्ट झाले आणि धन्य झाले आणि त्यांनी तो बीजमंत्र पुढे चालवला जो आज तागायत आपल्या कानामध्ये आहे. आम्ही नाही सांगणार सांगणार नाही. बीजमंत्र कधीही कोणालाही सांगायचा नसतो. ज्याचा त्या एखाद्या काही कारणास्तव सद्गुरू एखादा वेगळा मंत्र देत असेल, पण कोणतं का असेल तो दुसऱ्याला सांगायचा नाही. बीज आहे. बीज कशाचा आहे? आत्मबीज. तुमचा प्राण थेट आत्म्याला जाऊन कसा मिळेल याची काळजी घेतो तो बीजमंत्र.
काय ठरवून आलेलं आहे प्रवचनाचं, माहीत नाही काय बघ. तुमचा प्राण श्वास थेट आत्मरूपाला कसा मिळेल याची काळजी घेणारा बीज मंत्र सद्गुरुनाथ देतात. फक्त उपासना करणे, उपासना वाढवणे, उपासनेत दंग होणे हे आपलं काम आहे. उपासनेत दंग झालं पाहिजे माणूस. आपण करतो ते काहीच नाही. जरी किती माळा केल्या नाही म्हणजे 11 माळा केल्या, बरं छान. खूप काही करू शकत नाही आपण, मनुष्य किती करू शकणार. आणि सगळे व्यवहार सांभाळून तर आपण व्यस्त नाही. पण सद्गुरूच्या बीज मंत्राला वाहून घ्यावं महाराज. मला बीज मंत्र मिळाला आणि 4-5 दिवसांनी गुरुजींना मी विचारलं, आता मी नोकरी सोडू? तर ते हे इतकं आवडायचं की असं वाटायचं नाही या किरणांच्या बाहेर जायचं नाही कुठं. पण नाही, त्यांनी परवानगी दिली. गुरूंना सगळं कळत असतं शिष्यांचं. कुटुंब आहे, मुलं आहेत, पती आहे, अशा याच्यात ही बाई काय म्हणते नोकरी सोडत म्हणजे नाही. आणि जर सोडली तर ते गुरूंवर येतं ना सगळं, जबाबदारी गुरूंची असते. म्हणून त्यांनी सांगितलं नाही, जेव्हा ती सोडायची आहे तेव्हा ती लागणार वगैरे. मग असा हा बीज मंत्र आपल्या कानाशी आहे, म्हणजे विश्वयोगाचे साधक. आणि तुम्ही बघा नीट याचं चिंतन करा घरी की हा पंथ म्हणजे विश्वयोग कसा झाला. जो बीज मंत्र ज्ञानेश्वरांपासून निवृत्तीनाथांपासून आपल्यापर्यंत आला, हा बीज मंत्रच फार महान आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं पंथाचं नाव पण असणार. आता सगळ्या विश्वामध्ये जवळजवळ वारकरी पंथ मोठा आहे, आपल्याला माहीत आहे. सगळेजण मिळून आहेत, ऐक्य आहे, भक्ती आहे, कीर्तन आहे, ते तर सर्व छान. पण तुम्हाला सांगू भविष्य पुढचं, एक काळ असा येईल ज्या क्षणी विश्वयोगच सर्वांना कामी येईल. आता विश्वयोग दिसतोय एवढा, हा एवढासा नाही, याच्यात प्रचंड सामर्थ्य. हा विश्वयोग निर्मिती करेल, हा विश्वयोग सगळ्या जगाला तारेल. लक्षात, सगळ्या संकटांपासून तारून घेईल तो, हाच तो विश्वयोग. याची वाट ज्ञानेश्वर महाराज कित्येक हजारो वर्ष पाहत होते, ते आत्ताशी झालेलं आहे. आपण मी एक स्त्री आहे म्हणून लोक माझ्याकडे बघत असतील. स्त्री वगैरे काही नसतं, सद्गुरू हे सद्गुरू आहे. स्त्री वगैरे काही नसतं, स्त्री नाही पुरुष नाही, हे दोन अलीकडे पडले. आतमध्ये बाबाचे आतमध्ये बाबाच हे बरोबर, आतमध्ये बाबाच हे, फक्त देह दिसतो तसा स्त्रीचा, ते काय नाही. म्हणून या विश्वयोगाला आता पुढे खूप काम आहे. आतापर्यंत ठीक आहे, काही श्लोक आले त्यांनीच बीजमंत्र, हे ठीक आहे. पण आता आमचा विवेक महाराज आपले आणि हे सगळे मुलं जे करतात ना, ते कार्य छान पुढे जाणार आहे, मस्त. मुद्दल पुराणच्याला येऊन हळूवार पेडले, लक्षात ठेवा. विश्वयोगात विवेक महाराज विश्वयोग सोडणार नाही, जे आहे ते न्यायचंच आहे त्यांनाच पुढे. या मुलांना पाव चमच्याने दूध पाजायचं ना, त्याच्या पुढचं एवढं मोठं कसं करणार आहे बुद्धीला. मग मुद्दल मधल्या गणपतीच्या गोष्टी, नंतर कशी तपश्चर्या करावी, किती एकनिष्ठ राहावं, कुठं कुठं काय काय सहन करावं, ते सगळं आहे. जडभरताच्या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की वैराग्य किती असावं, किती मुख राहावं, किती वेळे पण अंगी घ्यावं. जडभर कोण आहे का असा? कारण का तुम्हाला ईश्वराच्या चरणाजवळ जायचे, मला जगाच्या नादी लागायचं. हे खरं आहे, खूप सत्य गोष्ट आहे. जो जगाच्या नादी लागला त्याचा मार्ग वेगळा, जो आपल्या नादी लागला आपल्या, त्याचा मार्ग एक. कळलं? म्हणून बीजमंत्र सहित तुम्हाला हे काय ते बीजमंत्रासहित मंत्र मिळणं हे खूप मोठं काम. नुसता मंत्र नाही, नुसते मंत्र खूप आहे. आपल्या या सराम बापूंकडे विद्यार्थी जायचे, बरेच खूप जायचे गच्च भरून. बापू बसलेले असायचे. आम्हीच एकदा तिथे गेलो, आमची ट्रिप गेली होती आणि अहमदाबादला आम्हाला रात्र झाली 10-10:30. तर तिथे आसाराम बापूंचा आश्रम लागला, योगायोग. गाडीतून दिसला असा. दिसल्यावर मी गाडी थांबवली. मला साधूंची खूप आवड आहे, साधूंची सेवा घडावी म्हणा किंवा साधूंचं दर्शन घ्यावं एवढी आवड आहे. त्यामुळे मी लगेच गाडी थांबली. आम्ही सगळे खाली उतरलो, पण
मी आणि विवेक यांनी सांगितलं की तुम्ही सगळे थांबा, प्रथम आम्ही तरी चौकशी करून येतो की काय आहे बाबा, आपल्याला माहीत नाही, एकदम नको आहे. तिथे गेलो, खिडकीपाशी गेलो, त्यांचे स्वयंसेवक आत होते, सगळे पांढरे स्वच्छ कपडे घातलेले छान. मग आम्ही विनंती केली की बाबा विवेकने मी की आम्ही विश्वयोगाचे साधक आहोत, असे असे आलेलो आहोत, तर आम्हाला खोली आम्ही एखादी रात्री फक्त झोप विश्रांतीला, सकाळीच आम्ही जाणार. ते बोले, वो है, वो सब ठीक है तुम्हारा, लेकिन अभी बापू अंदर है, पहली दीक्षा लेके आओ. पहली दीक्षा लेके आओ, बाद में रूम का देखेंगे. अंदर आम्ही सगळी काही नव्हते. 2 तास होते. बाहेर कोण आल्या? 2-2.5 तास होते बाहेर थांबलो. 2-2.5 तास बाहेर थांबलो. मग हे सगळं रागवायला ते म्हणजे शक्तीला, आम्हाला आमच्या शक्तीला एवढं थांबवायला लावणारा हा कोण आहे एवढा, वगैरे वगैरे. शक्ती तर शक्ती आहे ना, हात कळलं पाहिजे तो साधू करा. आणि त्यांना याच्या विरुद्ध सांगते मी, गगनगिरीच्याकडे पण गेले. म्हणजे आमचा प्रवास चालू असतो, काय आता कमी झाला थोडा माझा प्रवास, पण काय मग चालू असतो. बाहेर फिरायचं, कोण संत कसे आहेत, कुठं काय कार्य झाले, काय झालं सगळं. तर रस्त्यात रत्नागिरी लागली. रत्नागिरीच्या त्या टेकडीच्या समोर गगन नरेंद्र महाग, गगनगिरी नाही, नरेंद्र महाग, नाणीचा बोर्ड लागल्याबरोबर विक्रम म्हणलं बाबा जरा थांबवायला सांग ड्रायव्हरला, मला नाणीचे आज महाराज बघायचे. बरं म्हटलं चला. मी सांगितलं सगळे उतरायचे खाली, भर दुपारची वेळ झालेली, झोपेची वेळ झालेली. मी अचानक गाडी थांबवली, म्हटलं चला. माझ्याकडे सगळे आले माझ्या मागे. तेव्हा महाराजांचं एका हॉलमध्ये प्रवचन चाललं. मी लांबूनच पाहिलं, लांबून आदर व्यक्त केला आणि आम्ही बाजूला जाऊन तिथे पोलीस उभा होता, त्याला विचारलं बाबा आम्हाला दर्शन आहे त्यांचं आलंय आणि आम्हाला माताजींना आमच्या बोलायचं आहे त्यांच्याशी, तर काय होईल का? म्हणलं होईल न व्हायला काय, त्या माताजी आहेत ना म्हणे होईल. मग आम्ही आमचं सगळं ते दाखवलं आपलं कार्डमध्ये. तेवढ्यात काय झालं, महाराजच उठून आले. महाराजांनी ते थांबवलं सगळं प्रवचन, माहीत नाही का, महाराजच उठून आले आणि त्यांनी सांगितलं यांची व्यवस्था उत्तम कर. काय शक्ती यार, पण काहीतरी त्यांना आणि यांची जेवणाची उत्तम व्यवस्था कर. माझ्या हॉलमध्ये स्पेशल केली, त्यांचा स्पेशल हॉल आहे जेवणाचा, बिल्डिंगच्या वर असतो. तिथे आमच्या 13-14 जणांची व्यवस्था केली. तिथं माझं स्वागत उत्तम झालं, काहीच प्रश्न नाही. पण आसाराम बापूंच्या तिथे जेव्हा आम्ही गेलो, काही नाही तिथे, काही नाही. जाऊ दे, पुढचं नंतर सांग. आपल्याकडे कोणी काही आहे त्याचं स्वागत व्हावं हा एक साधा नियम आहे. कोणी असे ना, साधी व्यक्ती असो, कोणी महाराज असो, कोणी दिव्य असो, स्वागत करणं हे काय आपलं काम असतं. साधी व्यक्ती काय, महाराज काय, काय फरक काय, व्यक्तीच आहे ना, पण त्याचं स्वागत व्हावं. कळलं? हा एक पायंडा आहे, हा आपला धर्म शिकवतो. अशा तऱ्हेने विश्वयोगापर्यंत आपण पोहोचतो. आपण सगळे बीजमंत्राचे धारक. कसं वाटते, किती छान वाटते. बीजमंत्र हा विश्वाचा मंत्र असतो, जो आपल्याला विश्वव्यापी करतो. विश्वाच्या कुठल्या कोपऱ्यात काय चाललंय ते इथं बसून कळलं पाहिजे, याला म्हणायचं बीजमंत्र. कळलं ना, बीजमंत्र. पहिल्यांदाच महाराज शांत झाले, त्याच्यानंतर आमची परीक्षा चालू झाली. त्या परीक्षेमध्ये 1 महिनाच झाला असेल, त्यांना जाऊन 4 वाजता पहाटे मी ध्यानाला बसले आणि मला त्यांचा आवाज आला, बाळ तुम्ही आता असेच ध्यानाला बसा, जे त्यांनी विद्या शिकवल्या त्याची परीक्षा चालली, असेच ध्यानाला बसा, उठूच नका. 3:15 झाले आणि तुमचा प्राण ब्रह्मरंध्रात आणा, तिथून उड्डाण करा प्राणाचं आणि डायरेक्ट इजिप्तमध्ये घ्या. इजिप्तच नाईल नदीच्या किनारी एका पर्वताच्या खाली 3 साधू बसलेले आहेत आणि पुढच्या 8 दिवसामध्ये इथे भूकंप होणार आहे, साधूंचं नुकसान होईल. त्याच्या अगोदर तुम्ही जाऊन त्यांचा उद्धार करा. अशी आम्हाला आज्ञा आली. वा तिथल्या तिथंच जाऊ दे, टाळ्या वाजणारच नाही, किंवा वैराग्याला असेल भरपूर नका वाजवू. ऐकायला बरं वाटतंय.
म्हणजे दुसरं कुठलं तरी काय काढलं नाही अजून. अशी ऑर्डर आल्याबरोबर तिथल्या तिथं प्राण जोरात वर ओढला. आणि इथून प्राणाला ऑर्डर करायची. आपण अभ्यास व्हायला नको, अभ्यास इथून प्राणाला ऑर्डर करायची की बाबा रे चल, हा देह कसा पडला असेल, प्राणच नाही देहात, मग कसा काय झाला असेल, ह्या विद्या शिकायच्यात तुम्हाला, म्हणून तुम्हाला हे काढलं मी. समजायचं असं नाही की आपली हे विश्वव्यवस्था जे चाललंय ते 1992 पासूनच तुम्हाला आता शिकायचं आहे. मग गुगलचं हे पुढं चालू, मग गणेश तत्व बरोबर अगदी बरोबर. कारण आता विश्वव्यवस्थेसाठी गणेश तत्व महत्वाचं आहे. मूळ कोण? ईश्वर आहे आणि तो आपल्या जवळ आहे. हे तत्व जाणून घ्यायचं बस. कळलं का? मग तो प्राण इथं नेऊन ठेवला आणि त्याला सांगितलं जाओ, जिथं इजिप्त आहे, जिथे साधू बसले तिथे जा. आणि हा देह नुसता निश्चेष्ट बसला. घरात कोणाला माहिती नाही बरं का, म्हणून पहाटे 4ला ध्यान करायचं असतं, सकाळी 7ला नाही बसत असं सगळ्यांसमोर. काय उपयोग नाही. सकाळी बसलं माणसं म्हणजे अगं बाई काय झालं यांना, जा सगळं. असं नसतं. ध्यान म्हणजे आपण आणि आपला सद्गुरू, आपण आणि विश्व, एवढं. आपल्याशी संबंधित फक्त आपला सद्गुरू आहे आणि काय विश्वाचं ज्ञान त्याने दिल्यावर ते विश्व. मग ती प्राणाने उड्डाण केलं इथं आणि तो प्राण हळूहळू तो इजिप्तला जाऊन पोहोचला. की मला कसं कळलं? आता मला कळायची हेच नाहीये, देह नाहीये, देह नुसता निश्चेष्ट बसलेला. ते प्राणालाच कळलं. प्राणामध्ये गुरुजी काय काय सांगायचं? ज्ञान, बल, क्रिया, या हे तीन घटक आहेत प्राणामध्ये. म्हणजे या हवेमध्ये, श्वासामध्ये प्राणाला ज्ञान आहे, प्राणाला बल आहे, प्राणाला क्रिया आहे. प्राणाला इथून सोडला तर तो म्हणेल तिथं जाऊ शकतो. मोठ्या अभ्यासित तुम्हाला नंतर शिकून घ्यायचे ते. आडाने राहायचं नाही. काय भाग्य ते पण आले तर भाग्य. त्यांनाच त्यांच्यासाठी आमचं चालू. ज्ञान बल आणि काय? हा? ज्ञान बल क्रिया. तुम्हाला पण शिकायचंय? आता काय झालं? हा बरं. मग ज्ञान क्रिया ज्ञान, बल, क्रिया. प्राणामध्ये तो तीन प्राण गुणधर्म लिहून घ्या. आपल्याकडे तो प्राण समजा आता गेला तिकडे, तो परत आपण प्रार्थना करून परत त्याचं सांगते ना, ते सांगते. सांगते सगळं सांगते. तो प्राण तिकडे गेला. कुठे गेला? इजिप्त. त्याला मी इथून सांगितलं आपल्याला इजिप्तला जायचं, चल. गेला. प्राण जातो म्हणजे काय आहे? किती किती महान आहे. मग प्राण तिकडे गेला इजिप्तला. मी कसं ओळखलं? ते 3 साधू 3 पर्वतांच्या खाली बसलेले मला दिसले. मग मी तिथे उतरले. तेव्हा पण माझं शरीर धारणा नव्हती, फक्त प्राण होता. त्यात ज्ञान आहे, बल आहे, क्रिया आहे. ज्ञान आहे तर त्या प्राणाला कळते काय करायचं. तो प्राण बरोबर त्यांच्या श्वासामध्ये गेला आणि साधूंनी डोळे उघडले. साधू त्या ध्यानात बसून बसून कित्येक वर्ष बसले होते. तो प्राण, त्यांचा प्राण इथे एकवटला. तिथे जाऊन माझ्या प्राणाने बरोबर त्यांना मुक्ती दिली. मुक्ती दिली याचा अर्थ काय? आपला हा जो प्राण आहे इथे सर्वात मुख्य प्राणी काय, तो असा ऊर्ध्व जातो आकाशात, म्हणजे मुक्त. तो जर खाली वाहिला नाकातून शेवटी, मग थोडं जन्म द्यावे लागेल इकडं तिकडं इकडं तिकडं ना, कुठं कुठं असा अभ्यास हा सध्या अभ्यास ऐकून ठेवा. आम्ही तुम्हाला इकडे तिकडे जाऊन देत नाही, म्हणून आज तुमच्यासाठी हात आत घ्यायचे. बाकी काय आहे हे सगळे यांना माहिती आहे. मग तिथं गेले त्या 3 साधूंच्या 3 टाळूभागी माझा प्राण गेला तिथे आणि उड्डाण करवलं त्या 3 साधूंच्या प्राणात. आणि ते उड्डाण झाल्यानंतर मी म्हणजे आता तो प्राणच, तो परत आज्ञेप्रमाणे परत फिरला
आणि किती वेळ लागला मला माहीत नाही, 2-3 तास तरी उलटून गेले असतील. मग हळूवार माझ्या ब्रह्मकुंडात आला आणि हळू तो सगळ्या शरीरामध्ये येऊन मग माझं शरीर थोडं चालायला लागलं. शरीर लाकडासारखं झालं होतं, कडक. पण त्याच्यात नव्हतंच काही. प्राण वर घालवायचा म्हणजे सगळ्या अवयवातला प्राण ओढून घेऊन वर जात, तसं नसतं. म्हणून शरीराला बसायला सांगतात सगळं. चालता कुठे प्राण न्यायचा नाही, कळलं? काहीतरी करून बसायचं नाही. आता बसमध्ये बसलोय किंवा रिक्षेत बसलोय, चला इकडं असं होत नाही, काय कमी करणार आहे? चला घरी काय आवरावरी करायची राहिली ते मला सांगा. इतक्या क्षुल्लक कारणासाठी अभ्यासाची गरज नाही, व्यवहारासाठी अभ्यासाची गरज लागत नाही. व्यवहार आपल्यामुळे होत असतो. परमार्थासाठी काही गोष्टी मुख्य करण्यासाठी अभ्यासाची गरज लागते. ते सद्गुरू हे असं शिकवतात. सद्गुरूंनी बीजमंत्र दिला आणि हे असं नाही, ते कोणीतरी असतील, आपले नाही. सद्गुरू साधकांना शिकवून शहाणं केलं पाहिजे म्हणून. आणि भारतात असे किती टक्के सद्गुरू आहे, असतीलच. भारत आहे ना की जे साधकांना हे शिकवण महत्वाचं. जसे आपले परमहंस हे शिकवणारे सद्गुरू होते, त्यांनी हे शिकवलं मला, आम्हाला सगळ्यांना शिकवलं. त्यात त्यांनी माझी निवड केली. मग अशा रीतीने 3 तासांनी माझा प्राण हळू, घरच्यांना काही माहिती असं जागी माणसं असायची, काय केलं, हो आई उठ की, आई उठ, असं केलं असतं ना मुलांनी. ते होऊ नये म्हणून मंगल प्रसंगी बसायचं. पंचपंच उशक्का सकाळी 4. मग माझा प्राण कळत झाला. सद्गुरूंनी सांगितलेलं काम तेव्हा ते मस्त वाटलं. प्राण कसा उड्डाण करतो ते पाहिलं आणि साधूंना मुक्ती दिली तेही पाहिलं. आणखी किती 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 छान छान. म्हणून सद्गुरू पंथ हा जगामध्ये असतोच असा वाचक. सद्गुरू पंथ करता 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 बरेच सद्गुरू वळा झाले, बरेच झाले. कोणाचा किती पंथ कितपत आहे, काय आहे त्याची चर्चा आपल्याला करायची नाही. पण सद्गुरू हा इतका श्रेष्ठ पाहिजे, श्रेष्ठ पाहिजे. देवानंतर कोण असतो? सद्गुरूच असतो. देवानंतर त्याचाच नंबर आहे, दुसरं कोण आहे? आपल्या कुटुंबाच्यासाठी अनेक देवता आहेत, बरोबर. कुटुंबासाठी एक कुलदेव आणि एक कुलदेव हे असतात, ते कुटुंबासाठी. मनुष्य शरीराच्या कल्याणासाठी सद्गुरुनाथ आहे, बरोबर. सद्गुरू आहे, तो देव आहे. असं अशा आपल्या परंपरा सुनिश्चित आहेत. आणि म्हणून भारतवर्ष हा काही झालं तरी उडणारा देश नाही, याला मी इथून सांगू इच्छिते. सर्वात श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ आहे. हो. आणि हा गुरु परंपरा ही सर्वात श्रेष्ठ परंपरा आहे, कळलं? म्हणून मग सगळं टिकू शकतं. परंपरा टिकतात, काय काय टिकतं. त्या कोणी खूप खूप परंपरा आहेत, त्याची चर्चा काय आपण करत नाही. तुम्हाला जर आणलं कुठं काय तर मला विचारत चालतं ना. आणि हा अभ्यास हळूहळू का होईना, बुद्धी जड झाली का नाही ना, मग असं काय त्यांना असलं ऐकायची सवयच नाही पहिल्यापासून. पण आता सवय करून घ्या. आपण अनुग्रहित झालो. आता तुम्ही चुकून माझ्याचकडे आलात, मग आता काय करणार? मी शिकवणारच ना. त्याच्यानंतर 15 दिवसांनी भूकंप झाला ना. हो, त्याच्यानंतर 15 दिवसांनी कुठला भूकंप झाला? किल्लारी. अरे हो, ते पुढचं सांगायचं राहिलं. मग त्या 3 साधूंचा उद्धार झाला. आणि मग मी काही सांगितलं नाही कोणाला, फक्त घरी सांगितलं विवेकला, त्याच्या वडिलांना वगैरे, की आमच्या चर्चा व्हायच्या, मुलांच्या माझ्या आणि त्यांच्या, आमच्या ह्या चर्चा व्हायच्या. मला असं असं ध्यानातच गुरुजींनी ऑर्डर दिली, त्यामुळे मी असं असं केलंय. आणि त्यांनी मला सांगितलं की 8च दिवसामध्ये तिथे भूकंप होऊन ते पर्वत पडणार आहेत, म्हणून 3 साधूंना मुक्ती द्या. तर बघा म्हटलं, मग दादाही त्याला इरे काय म्हणतात ते सिरेला पेटले आणि मुलं तर पेटलीच. आणि मग 8 दिवस कसे गेले कळलं नाही. 8व्या दिवशी 17च्या घरी आमच्या ट्रस्टची मीटिंग होती, म्हणून आम्ही दोघं गेलो. तर आमची मुलं 7:30ची बातमी लावून असे बसली टीव्हीवर, आईचं खरं होतंय का नाही. श्रद्धा आहे त्यांची की आपली आई थोडी काहीतरी आहे वाटतं, तर खरं होतं. पण बरोबर 7:30ला बातमी ऐकली नाही
की इजिप्तमध्ये असा असा भूकंप झाला, भूकंपच झाला आणि 3 पर्वत कोसळले आहे अशी बातमी ऐकल्यावर पोरं सायकलवर अशी पळत आली सगळ्यांच्या घरी, जोर जोरात नाचून उड्या मारून आम्हाला सांगतात. मुलं लहान होती, मारून सांगितलं की आई असं असं झालं, तुझं खरं झालं. तेव्हापासून ही मुलं ध्यानाचा आणि चमत्कारांचा अनुभव घेत आहेत. कळलं असं आहे. म्हणून सद्गुरू परंपरा एवढीच कुठूनही आलेली नसते. ती कुठून आलेली असते ते ज्या त्या गुरूंना माहीत असतं. पण मुख्य मुद्दा आपला विश्वयोग, आणि विश्वयोग नाव कसं पडलं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काय झालं खरं सांगते, खरं तर वारकरी संप्रदाय आपला मूळ आहे, सद्गुरूंचाही तोच होता. त्यांनी मलाही सांगितलं, पण माझ्या बुद्धीमध्ये थोडी चुटपुट होती. काय झालं, एकदा दोनदा तीनदा कुंडलिनीचे प्रवचन करायचे ते, त्यात काय दोष नाही त्यांचा, कोणाचा दोष. जे काही महत्वाचं ज्ञान आहे ते कोणीतरी घेईल अशी इच्छा असते, घ्यावं. तर आळंदीला प्रवचन त्यांनी त्यांचं ठेवलं होतं, ते अचानक कॅन्सल केलं गेलं. असं 2-3 वेळा झालं. अरे हा कुंडलिनीचं बोलतो, याला नका बोलत. हे झाल्यामुळं माझ्या बुद्धीमध्ये थोडासा जरा दोष आला की मला नाही म्हणत, आळंदीला प्रवचनच नाही असं झालं. आणि मग मी ध्यानाला बसले एक दिवस. मग मला कुठलं बोलून आलं, तिथे मला भाषण करायला जायचं होतं. MIT सर्व विश्वाचं त्यांनी मीटिंग अशी बोलवली, 7 दिवसासाठी कार्यक्रम होता. आणि कोण कुंडलिनीचं वर्णन कसं सांगतो याचं तिथं सगळं घेणार होते. त्यात माझा नंबर लागला. काही लोकांनी ते प्रवचन ऐकले, त्यात त्यांनी माझं ऐकलं. त्यामुळे त्यांना वाटलं की या योग्य आहेत म्हणून त्यांनी माझं नाव दिलं. ते नंतर मला कळलं. नाव दिलं तर मग जायला पाहिजे असं माझ्या मनात. सर्वांनी मला सहकार्य केलं. आपले गोखले काका वगैरे सगळे होते, त्यावेळेस खूप सहकार्य केलं मला. फाटक साहेब होते, आमचे सगळे होते. आणि त्या 7 दिवसामध्ये कुंडलिनी शक्ती कशी आहे, कुठून कुठं जाते, काय करते आणि काय आहे, कोणती शक्ती काय आहे, ते सगळं पूर्ण अभ्यास करून महिनाभर अभ्यासाला होता. इंग्लिशमध्ये ते तत्त्वज्ञान मी सगळं लिहून काढलं. आणि तिथे जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन, त्या काळात बिल क्लिंटनच्या त्यांच्या हातून मला त्या काळचं प्राईज मिळालेलं आहे. तो फोटो आपल्याला मोठा करायचा आहे. त्यांनी सांगितलं की या सगळ्या शास्त्रज्ञांमध्ये यांचा जो कुंडलिनी शक्ती मांडण्याचा जो प्रवाह आहे तो खूप सोपा आणि छान आहे असं मला वाटतं. त्यांनी ते प्राईज मला दिलं. प्राईज म्हणजे काही वस्तू नाही, पण लेख त्यांनी संपूर्ण वाचला आणि माझ्याबरोबर फोटो काढले. असं तो एक फोटो आहे. खूप कौतुक केलं त्यांनी. असं आहे. त्यामुळं कार्य जे चाललेलं आहे ते सुनिश्चितपणे चाललेलं आहे. या कार्याला एक प्रकारचा मार्ग आहे. तो मार्ग उद्या पण, परवा पण, तेरवा पण, अनंत काळ गेला तरी या मुलांनी सोडायचा नाही. कळलं? विश्वयोग कधीही सोडायचा नाही. हाच फोटो होता ना तो MITच्या वेळेला? नाही हा नाही. साखरे साहेब आहे. इकडे समोरचा फोटो तो आहे ना तिकडे? नाही. MITच्या प्रदर्शनामध्ये तोच फोटो होता. हे हा समोरचा. क्लिंटन साहेब खूप स्टॉल बद्दल ते मग तो फोटो होता ना तिकडे. आपल्या कोणागिरी साहेब आता तुम्हाला ते एवढेसे दिसतात, वाळतात भेटतात काम. ते वल्ली आहे मोठी, पण आज ते आले नाहीत वाटत. वल्ली अशी किती कार्यक्रम वगैरे सगळे तिकडं त्यांनी खूप जय्यत तयारी करून इतका मोठा असा स्टॉल आपला विश्वयोगाचा तयार केला होता. विविध तऱ्हेची पुस्तकं, आपली विविध तऱ्हेची मी लिहिलेली अशी सर्व पुस्तकं. आणि तो स्टॉल इतका नावाजला गेला की त्या स्टॉलला पाहिला प्रत्यक्ष निर्मला माताजी तिथे आल्या होत्या. निर्मला माता माहिती आहे? सगळे माता पिता तरी माहिती असतं. वाचन करा, भरपूर वाचन करा. त्या पण वाचनाने ज्ञान कुंडलिनीचं. होतं. त्या पण कुंडलिनीच्या शिकवतात, पण त्यांचा वेगळा मार्ग.
तांत्रिक तांत्रिक काहीतरी आपलं माझं तांत्रिक नाही, आपल्या तंत्र नाही. अनुभव आहे. आपला भक्ती मार्ग आहे. आपला भक्ती मार्ग. भक्तीने कुंडलीने शक्ती करणार. भक्ती आणि शक्ती असं दोन. ते आले बोली गेले. कोण आला? बापरे. बापरे. खूप मोठं खूप वाईट झालं. 101 वर्ष ते बोलतायत का? काय झालं? 101 वर्ष. 101 नको 75 खूप झाली. नाही नाही, कशाला आपण 75 काय? काल मी गाडीने येताना एक गंमत झाली सांगायची. एक आमच्या आपल्या गराडी गावचे ब्राह्मण आहे, दीक्षित म्हणजे ब्राह्मण म्हणजे अर्थ सांगतात. ते आम्हाला भेटले पुढं आल्यावर कोळीत गावात. ते भेटले तर ते आमची गाडी घेऊन फिरून माझ्या खिडकीच्या तिथं आले. मी आशीर्वाद दिला, म्हणलं आयुष्मान भव. म्हणलं, हे मला काय हे ज्या शक्तीने आशीर्वाद दिला तिने काढून दे. वो तो हमें आता है. मी म्हटलं कर मग लवकर लवकर मला आमचं काय म्हणणं नाही जाओ. त्यांच्या तोंडावर नाही म्हटले, पण माझ्या मनात मी नक्कीच 3 वेळा म्हटलं लवकर जा. आता आपण रेफरन्स सांगा ना, रेफरन्स. तुमचा विषय असा नाही आला की MIT चा. आपला MIT चा. थिसिस जो आपण वाचला हा. किंवा बिल क्लिंटन MIT चा. ती खुश होते आणि ते कसं काय काय बोलले तेवढं थोडक्यात सांगा. मला वाटतं काय काय लोक आहेत ते सोनी करता आहे. बरं ठीक आहे. उभे राहा, उभे राहा. आम्ही गेलो होतो. सद्गुरू शरणम. किती छान. 22 नोव्हेंबर मध्ये ट्रान्सलेट करून सांगितलं त्या लोकांना. हा. कुणी त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितलं त्यांना. जे बाहेरचे फॉरेनचे लोक होते हा त्यांना ते सांगितलं. 22 नोव्हेंबर 1995 इंग्रजीतच ते वाचलं. 29 नोव्हेंबर 1995 MIT म्हणजे पौड रस्त्याला वरती जाताना कराडांचं जागतिक तत्वज्ञान संमेलन WP वर्ल्ड फिलॉसॉफिकल मीट. जगातले 60 शास्त्रज्ञ, 90 धर्मगुरू आणि तत्वज्ञानाचे जगातले 1800 प्राध्यापक त्याच्यासाठी आलेले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल फाउंडेशनचे श्री क्लाइस नोबेल साहेब आणि त्यांच्या मंडळी होत्या. युनोच्या फ्लोरिना फ्लॉरेन्स होत्या. आणि अशा या भव्य संमेलनात 150 वर्कशॉप्स म्हणजे 150 कार्यशाळा झाल्या. पण क्लाइस नोबेल साहेबांनी सांगितलं, मी खूप आयुष्य पाहिलं पण मला आगम आणि निगम म्हणजे कुंडलिनी शास्त्र हाच विषय मला यावेळेला समजून घ्यायचा. तर एक फक्त असं वर्कशॉप ठेवायचं दिवसभराचं, त्याच्यात आम्ही निवडक लोक बसू. मग त्याप्रमाणे संयोजकांनी सांगितलं 27 शोध निबंध जगातून आले होते. जपान, जर्मनी, आफ्रिका. माताजींनी आपला सरळ साधा ज्ञानेश्वरीतला सहज योग मराठीत लिहून दिला. तो मी इंग्लिश केला, एका तज्ज्ञ माणसाकडून तपासून घेतला की चुका काही राहू नयेत. आणि आपला तो सहज योगाचा निबंध हा 26 नोव्हेंबरला क्लाइस नोबेल साहेबांसमोर 20 मिनिटं वाचला गेला. 27 मध्ये आपला एक निबंध होता महत्त्वाचा. त्याच्यानंतर दुसरी गंमत अशी झाली की निवडक 10 स्टॉल परवानगी दिली होती. गजल पुस्तकांचे नव्हते, त्यातमध्ये निर्मला देवी इत्यादी वगैरे होत्या. आपला स्टॉल होता. आपल्या स्टॉलची सजावट इतकी छान होती. एका बाजूला गुरुजी होते, एका बाजूला माताजी होत्या, मध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाराय होते आणि विष्णूचं एक छान कटआउटमध्ये लावलेलं होतं. आणि डेस्क मांडला होता. डेस्कवरती निवडक पुस्तकं होती आपली. आणि त्यावेळी ठरल्याप्रमाणे एक पत्रक आपण काढलं होतं, षटचक्र दर्शन आणि ब्रह्मांड दर्शन. त्याचे 2 कटआउट्स होते. तर ते पत्रक मराठी, हिंदी, इंग्लिश याखेरीज स्पॅनिश, जर्मनी आणि जपनीज अशा अजून 3-4 परदेशी भाषात होतं. कारण येणारे अनेक देशातले लोक होते. 14 भाषांमध्ये. तर पण आपल्या स्टॉल पैसे आल्यानंतर त्याचं वेगळे पण पाहून येणारे जाणारे थांबायचे. सकाळी 8-8:30ला सुरुवात व्हायची. नाहीतरी मला वाटतं 28 नोव्हेंबर होते. एक परदेशी जोडपं येऊन थांबलं. मी तयार होतच होतो. कानिटकर त्यांच्या घरातून आलेले मोठे गुलाबाची फुलं होती.
2 बुके आले होते. तर बुके 2 पॉटमध्ये लावले आणि गुलाबाची फुलं माऊली तुकोबा राय यांच्या डोक्यावर ठेवली. त्यांनी नमस्कार केला, मी नमस्कार केला. फक्त एवढंच विचारलं इंग्लिश, ते म्हणले येस. त्यांना ती इंग्लिश पत्रकं काढून दिली. दोघांनी पाहिले. माताजीने आम्हाला सांगितलं होतं की लगेच कॉम्प्युटरचं बटन दाबायचं. वाय आय एम बॉर्न, मी कसा जन्माला आलो, माझ्या जन्माला यायचं कारण काय, मी कोण आहे. सुरुवात झाली हू आय ॲम. ते हसायला लागले हळूहळू आपल्या घरातल्या घरात. कोणी ते 8 मिनिटामध्ये षटचक्र दर्शन आणि ब्रह्मांड दर्शन सांगितलं. 9व्या मिनिटाला ते बंद केलं आणि त्यांनी नमस्कार केला. मी त्यांना एक बुके काढून दिला आणि त्या मातोश्रींच्या म्हणजे मिसेस नोबेल होत्या, मला माहीत नव्हत्या. चेहऱ्यावर त्यांच्या एवढं तेज होतं. खरंच मी सांगतो, आज माझ्या आयुष्यात फार क्वचित इतक्या स्त्रिया पाहिल्या की ज्यांच्या चेहऱ्यावर एवढं प्रचंड तेज होतं आणि अखंड हास्य, स्मित हास्य. मला वाटलं या साक्षात माऊलीच आहे. माऊलींच्या डोक्यावरचा गुलाब काढला आणि त्यांच्या हातात दिला. त्यांनी ते मंद स्मित केलं. ते गेले. ते गेल्यानंतर 10च मिनिटात बाकीचे 9-10 स्टॉलवाले आणि आतले 25-30 माणसं धावत आले. अरे बाळकृष्णानंद, आपने आज सिक्सर मारा है, प्राइस नोबेल खुद आपके पास आहे. म्हणजे आपण ऐकलं होतं की मोहम्मद पर्वताकडे जात नाही, पर्वत मोहम्मदाकडे येतो. तसे प्राइस नोबेल साहेब बाळकृष्णानंदनकडे आले. आणि 8 ते 10 मिनिटं की ज्यांना ऐकायला जगातून शास्त्रज्ञ आणि पारितोषिक विजेते लोक वॉशिंग्टनला जातात, ते वर असतात, ते बोलतात आणि हे सगळे खाली असतात. तिथं आम्ही मात्र उभे समोरासमोर होतो. संध्याकाळी माऊली आल्या. त्यावेळेला आपले पाटील नावाचे चांगले साधक होते. तर संध्याकाळी माऊली आल्या. माऊली काही बोलल्या नाही, 2 मिनिटं हसल्या. माझ्या लक्षात आले की संदेश गेलेला आहे. मला म्हटलं आज काय गंमत झाली. अहो म्हटलं विश्वयोगाच्या पायाशीच विश्व आला आज. म्हटलं काय नोबेल साहेब आले. नोबेल साहेबांनी आपला स्टॉल कुतूहलाने पाहिला, ऐकलं. काय विचारलं म्हटलं काही विचारलं नाही. सांगितलेलं सर्व एकाग्रतेने ग्रहण केलं आणि प्रसन्न होऊन ते योग्य गेले. तर असा हा अद्भुतपूर्व प्रकार. आणि ते म्हणले की तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य म्हटले, एवढी माणसं आपल्याकडे असताना ते तुम्ही सकाळी सकाळी बरोबर त्यांच्यासमोर उभे राहिला. काय असो. तर माऊलींची आता त्यांनी ते आता सांगितलं की तुम्ही 75 एवढ्यासाठी म्हणलो की मी लोकांना आता गुगली टाकतो, 5 आणि 7 सांगतो. म्हणजे 75 होत नाही, 57 होतं. काय श्वास जितके आपल्यावर आणलेले आहे ते आपल्याबरोबर राहणार आहे. जोपर्यंत गुरुजींची माऊलींची इच्छा आहे ते सर्व श्वास माझ्याकडे राहणार आहे. वयाची मोजदात नको, पाय शेवटपर्यंत चालले पाहिजे. कारण की माऊलींच्या अगोदर मी एकच आयुष्यात नमस्कार केला. थोडंसं माझं म्हणजे आपल्या इथे मठाच्या ह्याच्यामध्ये वेगळंपण असलेलं, मी पूर्णपणे राजकीय मनुष्य होतो. लालबावटा, गरिबी, दरिद्रता ह्याच्याखेरीज माझ्या जीवनात काही नव्हतं. म्हणून मी कोणाला नमस्कार करत नव्हतो. 70 साली चमत्कार घडला. पोंगलिया नावाच्या ग्रस्तांच्या घरी टिंबर मार्केटला गेलो आणि तिथे नंतर जगद्गुरू झालेले ग्रस्त ओशो रजनी समोर बसले होते. त्यांच्या समोर मी जाऊन बसलो. मोजक्या 20 माणसामध्ये ओशो रजनी ज्यावेळी त्यांना फक्त गुरुजीच म्हणत, त्यांनाही गुरुजीच म्हणायचे. तर मी असा विश्वप्रसिद्ध मनुष्य 7 दिवस अनुभवला. तो माझा पहिला नमस्कार झाला आणि मग दुसरा नमस्कार या चरणाशी झाला. कारण की मला सांगता इतकी आढळली की ते सांगतात ते सांगतात यात म्हणून असं नाही आहे. आपल्याकडच्या साधकांना याची कल्पना नाही आहे. तर शेजारी देखील लोक आहेत. राहडगाडग्यासारखा सगळा हिंदू धर्म आणि त्याची प्रवचनं चालू आहे. अनुभूती घेतलेले महात्मे आणि सामान्य लोकांना ती अनुभूती देणारे महात्मे फार कमी आहेत. साक्षात जो माऊलीने हठयोग अनुभवून सोपा करून गुरुकृपेतून भक्ती योगात आणला तो मार्ग म्हणजे प्रेमळ मार्ग. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की थोडंसं अवांतर बोलतो मी. भक्ती मार्ग साईबाबांच्या नंतर सत्यसाई आणि सत्यसाईनंतर येणारा नवीन अवतार तो चित्र प्रगट झालाय प्रेमसाई. त्याचंही नाव प्रेमच आहे.
प्रेमळशी म्हणजे प्रेमाचं किती महत्व आहे. 10 अक्षर प्रेमच आहे. पोती पोती पडा कबीरजी महाराजांनी सांगितलं तेव्हा हे कबीरजी महाराजांच्या कल्पनेतलं चित्र म्हणजे आपल्या प्रेमळ माऊली. तेव्हा अशा माऊली आपल्याला लाभल्या. आपण सर्वांनी लाभ घेतला. येणाऱ्या आपल्या सगळ्या भगिनी वर्ग एवढा माताजींनी स्ट्रॉंग तयार केला आहे की आपली फौज त्यावेळी म्हणले होते क्लाईस साहेब की तुम्ही सगळे स्वीडनला या. कराडांनी ती दखल नाही घेतली. अन्यथा आपल्या माताजींचं प्रवचन एक युनोच झालं असतं आणि दुसरं स्वीडनला झालं असतं. तिथं विशेष काय होतं तर आपण जी प्रभाव पाहतो आरा पाहतो शरीराची ते मशीन केर्लिऑन फोटोग्राफी नावाचं तिथे आलेलं होतं. जे तुम्ही त्याच्यासमोर बसल्या आणि त्या कॉर्ड हाताला लावल्या तर तुमच्या स्वतःचं आपण जे पाहतो तुमचं ज्या तुम्ही स्टेजवर म्हणजे टोकाला आला असेल तुमची प्रगती त्या स्क्रीनवर दिसायची. तर ते एक होतं. आणि दुसरी गोष्ट त्यावेळेला वेबसाईट नवीन निघालेली होती. आपला हा जो निबंध होता तो तिकडे वेबसाईटने वॉशिंग्टनला गेला. 14 देशात गेले. अशा प्रकारे किती आपला मोठा प्रवास झालेला आहे. 95 साली त्या गुजरातला पण गेलते. गुजरातमध्ये वेगळं. ते कच्छबुडला तो आपण हा एक जो प्रसंग आहे माझ्या आयुष्यात नोबेल साहेब हे याच जेही याचं डोळा अनुभवले. आणि त्या माऊली खरोखर इतक्या प्रसन्न होत्या की मला वर्णन करता इतकं तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. माताजींना सांगितलं. माताजींनी एकच हिंट दिली. काय म्हणल्या त्या ती साधारण व्यक्ती नाही ती देखील पूर्वजन्मीची महासिद्ध योगिनी. आपल्या काही समजुती स्त्रियांबद्दलची फक्त पुरुष हिंदू पुरुष असं नाही आहे. चैतन्य जगात सर्वत्र आहे. त्याचे अनेक प्रतिनिधी अनेक ठिकाणी आहेत. तर तो मी प्रत्यक्ष अनुभवला. गुरुजी आणि माताजी. गुरुजी निवड करतात आणि माताजी पाठवून देतात माणसाला. दुसरा प्रसंग कच्छबुडीला भूकंप झाला तेव्हा माझ्या मनात आलं की इथं जायचं. तर माताजींना म्हणलो की माताजी म्हणले कशा जाणार तुम्ही फक्त मला संदेश द्या. माताजींनी संदेश लिहून दिला. आपल्याकडे आहे तो. आणि तो संदेश त्याच दिवशी संध्याकाळी डॉक्टर खोजा नावाची आपली पुण्यात खोजे रोवीला कार्डिओलॉजिस्ट त्यांच्या मंडळी त्यांना दोन्ही गुजराती मराठी चांगलं येतं. त्यांच्याकडे गेलं म्हणलं यास्मिनताई हा आम्हाला कच्छ जावेची. ते म्हणले काय करू मी हा संदेश आत्ताच्या आत्ता गुजरातीत का बसवा म्हणले. कॉपी टाकली त्यांनी कॉपी केली मला कॉपी दिली. खोजा साहेब म्हणले अरे काय चाललंय म्हणलो काय ना आमचं कार्य चाललं म्हणलो आता. आणि तो संदेश 2 पाठपोट संदेश एक पाणी ताबडतोब 10 मिनिटात तयार झाला. ती कच्ची प्रिंट घेतली. दुसऱ्या दिवशी मी तिकडून निघालो. भोजला गेलो. भोजला गेल्यानंतर सगळ्या सोयी आपोआप होत गेला. तो आपला जो संदेश होता तो हिरव्या रंगाच्या कागदावरती छापला गेला. गौर नावाच्या 2 तरुणांनी यांच्यासारखे 2 तरुण गौर होते. ते म्हणले की आम्ही याचे पैसे घेणार नाही म्हणले पण तुम्ही ही मोठी सेवा आणलीत म्हणले. फळं असतील औषधं असतील सगळे येतात ते लाखोच्या संख्येने येतात ते. आपला संदेश काय इतका सुंदर संदेश आठवत असेल कोणाला इथे. नन्हे बालको प्रिय बालकांनो माताजीने ॲड्रेस केलेली सगळी जनता ती नन्हे बालको आपणे पर ईश्वरनी बद्दा कृपाचे जे गेले आहेत त्यांच्यावर आहे कारण ते ईश्वरापाशी बसले आहेत आणि जे आत्ता खाली आहेत त्यांच्यावरही कृपा आहे. म्हणून तुम्ही ईश्वराला शरण घ्या. त्यावेळेस काय झालं लहान मुलांच्या शाळा त्या सगळ्या भूकंपात 125 मुलं अंजार नावाच्या गावात अंबानीच्या 3 मधल्या ह्याच्यात सापडली आणि तिन्ही बाजूनी इमारती पडल्या. 125 मुलं 10 शिक्षक आणि अशी 150 लोक जिवंत गाडले गेले होते. सगळ्यांचे तुकडे तुकडे झाले होते. इतकं भयानक तो भूकंप होता. तर त्या ठिकाणी एक म्हातारा बसला होता. मला कुठून वाटलं की हा म्हातारा बसलाय. तुम्ही जवळ जाऊन तुटक्या तुटक्या कच्छीत विचारलं तर म्हणलं हमणा नाम पाचनबाईचे म्हणून पोतो या पर चले जावेचे. म्हणजे माझं नातू इथे गेला त्याच्या आठवणीने मी रोज येऊन बसतो. मग त्याला विचारलं मी घरी नेलं. शंकर पाचणबाई माहेश्वरी 8 वर्षाचा मुलगा 4थीत शिकणारा त्यांनी सांगितलं की शाळेतली ही प्रभात फेरी निघाली 26 जानेवारीला आणि गावापासून ते अंतर 7-8 मिनिटं होतं. 3 गल्ल्या पार करून जायचं होतं. मध्ये गेल्याबरोबर तिन्ही बाजूनी इमारती पडल्या आणि सगळेजण 150
विद्यार्थी शिक्षकांचे सगळे जिवंत गाडले गेले. कार्य चालू झालं, मिलिटरी आली, पोलीस आली, सर्किट. संध्याकाळी ज्या वेळेला JCBने ढिगारे उचलत होते, सांगू नये पण इतकं विचित्र होतं. सगळ्यांचे शरीराचे तुकडे तुकडे झालेले होते आणि काही वेळ नव्हता, सारखं JCB ओढत होतं. तो म्हातारा म्हणला, मी 2-3 तास डोळ्यात प्राण आणून पाहत होतो की मला माझ्या रवींद्रचं कुठे काहीतरी पाहायला मिळेल. आणि म्हणले एकदम मला दिसलं. आदल्या दिवशी त्यांनी नवीन मोजे मागितले की मी आणले होते, त्याचे मोजे आणि बूट घातलेले तुटलेले पाय मला मिळाले. ते घेऊन मी घरी आलो आणि सगळे घरातले त्याची आजी वगैरे रडायला लागले. मग आजीने सांगितलं की तो मुलगा सांगत होता 3 आठवड्यापूर्वी की म्हणे धरण फुटलं आणि सगळी मुलं शाळेतली निघालेली वाहून गेली आहेत. आम्ही हसत होतो, म्हणले असं कुठे होत नाही. म्हणले ते वेगळ्या प्रकाराने झालं, वाहून नाही गेले पण भूकंपात सगळेजण गाडले गेले. तर त्या मुलाला जाऊन तर्पण केलं. माताजींना मी विचारलं तिकडून, ते म्हणले तर्पण करा. त्याला घी रोटलं आवडत होतं, घी रोटलोचं तर्पण सगळ्यांना उरलं होतं, अग्नी नव्हता गेला. थोडा ओप थांबवा. आता अर्थाशीर्ष म्हणूया. अशा प्रकारे ज्याला आपण म्हणतो एक्स्ट्रॉर्डिनरी गोष्टी ज्या आहेत, एक्स्ट्रॉर्डिनरी गोष्टी आहेत, या माताजींच्या गुरुजींच्या कृपेने माझ्या वाट्याला आल्या. सद्गुरू शरण. तर डोबे साहेबांबरोबरचा माताजींचं ते बोके दिलेलं फोटो आहे, त्यामध्ये पोलिया आहेत, माताजी आहे आणि मी आहे. मला वाटतं लावला नाही ते आहे पण आपल्याकडे.